कल्याण डोंबिवली महापालिकेचे खोटे कागदपत्र सादर करत महारायराचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या 65 इमारती कारवाईच्या फेऱ्या सापडल्या। मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार आहे। येथील रहिवाशांच्या मदतीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष धावून आलाय। रविवारी 16 फेब्रुवारी रोजी सर्व्हिस सभागृहामध्ये शिवसेना ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेतली आहे। यावेळेस त्या 65 इमारतीतील रहिवासी देखील उपस्थित होते। पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा अध्यक्ष दीपेश म्हात्रे, वैशाली दरेकर राणे, अभिजित सावंत, युवा पदाधिकारी रोहिदास मुंडे आणि समाजसेवक पांडुरंग भोईर हे उपस्थित होते। अनधिकृत इमारतीत राहणारेही आमचे रहिवासी आहे आणि आमचा पक्ष त्यांच्या मागे ठामपणे उभा आहे। गरज पडल्यास आम्ही आंदोलन, संघर्ष आणि न्यायालयीन लढाई देखील लढू। सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ आणि खोटे रजिस्ट्रेशन करणाऱ्या बिल्डरांवर कारवाई नाही, पण रहिवाशांवर अन्याय होतोय। पोलीस जबरदस्तीने रहिवाशांकडून घरे सोडण्याची लेखी आम्ही घेत आहे, असं दीपक म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे। तसंच डोंबिवलीतील 65 इमारतीतील रहिवासी बेघर होऊ नये याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे आणि त्यानंतर या इमारतीबाबत कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे हे पालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांची भेट घेऊन चर्चा देखील करणार आहे। आमची सरकारकडे, सुप्रीम कोर्टाकडे आमची हीच मागे की आमचे बिल्डिंग जे आहेत त्याला लीगलाइज करून देण्यात यावं, रेग्युलराइज करून देण्यात यावं, हीच आमची सरकारकडे मांग आहे। तो अभी क्या है, डेली अब लोगों के बिल्डिंग में पुलिस आके ना डेली परेशान कर रही है कि डीएमसी वाले ने परेशान कर रहे हैं डेली आके कि बिल्डिंग में तोड़ूंगा, खाली करो। अभी हम लोग तो पूरा पेमेंट दिए हैं, पैसा दिए हैं, लोन हुआ है, बैंक से सब हर चीज़ प्रोसेस हुआ है, तब वो लोग कहाँ 3 साल 4 साल बिल्डिंग बनने में टाइम लगा, तब वो लोग कहाँ थे। आमच्या पक्षाचे प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा काल आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना दूरध्वनी आला होता की हा ज्या 65 इमारतींचा विषय आहे याच्यातली काही लोक उद्धवजींना भेटण्यासाठी गेली होती आणि या 65 इमारतींमध्ये राहणारे जे 3,500-4 हजार रहिवासी आहेत यांच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे कारवाईची आणि या रहिवाशांचा कुठलाही दोष नसताना आज यांच्यावर कारवाई होते। याच्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षप्रमुखांनी आम्हाला या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी सांगितलेलं। ज्या लोकांनी यांची फसवणूक केली त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता ज्या लोकांची फसवणूक झाली आहे त्या रहिवाशांवर आज कारवाई होते। ज्यांनी खोटे रजिस्ट्रेशन केले त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही। याच्यात इथल्या आज एक रजिस्ट्रेशन करायसाठी 3.5 लाख 2-2 लाख रुपये घेतले जातात। हे खोटे रजिस्ट्रेशन होतात कसे? आणि याच्यासाठी मला फक्त एवढंच सांगायचं आहे की या रहिवाशांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे पक्ष उभा राहील आणि या लोकांवर कुठलीही कारवाई होऊ नये त्यासाठी जी रस्त्यावरची लढाई असेल तीही आम्ही लढू, त्याचबरोबर न्यायालयीन लढाई देखील आम्ही लढू आणि उद्या आमचे महापालिकेचे आयुक्त आहेत त्यांची देखील आम्ही या विषयासाठी सर्व पदाधिकारी भेट घेऊ। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।